मित्रांनो, कल्पना करा, लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत. मुलांच्या प्रतीक्षेत असलेले एक कुटुंब, असंख्य डॉक्टर, तपासण्या, उपचार आणि शेवट IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या आयुष्यात येतो आनंदाचा क्षण. घरात जुळ्या मुलींचा जन्म होतो. संपूर्ण कुटुंब आनंदात बुडून जातं. पण अवघ्या 10 दिवसात एक अशी माहिती समोर येते, जी ऐकून त्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण ज्या 2 मुलींना त्यांनी स्वतःच्या समजून कुशीत घेतलं होतं, त्या मुली त्यांच्या नसल्याचा धक्कादायक दावा समोर येतो. आणि त्यानंतर सुरू होतो एक असा संघर्ष ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणारे मीनू आणि राहुल राठोड, एक सामान्य पण सुखी कुटुंब. लग्नानंतर अनेक वर्ष त्यांना मूल होण्याची वाट पाहिली. पण नैसर्गिकरित्या मूल होत नसल्यामुळे त्यांनी IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशनचा पर्याय निवडला. हा उपचार अनेक जोडप्यांसाठी आशेचं किरण मानला जातो आणि राठोड दाम्पत्यालाही त्यातून नवीन आशा मिळाली. काही महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना एक आनंदाची बातमी मिळाली. मीनू गर्भवती होती आणि विशेष म्हणजे तिच्या पोटात जुळी बाळं वाढत होती. संपूर्ण कुटुंब आनंदाने नाचू लागलं. राहुल याने घराची सजावट केली, नवीन फर्निचर आणलं, लहान मुलांसाठी खोली तयार केली, कारण अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपणार होती. जानेवारी महिन्यात मीनूनं 2 गोंडस मुलींना जन्म दिला. रुग्णालयात आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईकांकडून शुभेच्छाचा वर्षाव सुरू होता. राठोड कुटुंबाने मोठ्या उत्साहाने दोन्ही मुलींना घरी आणलं. आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, कारण त्यांनी ज्या क्षणाची अनेक वर्ष वाट पाहिली होती, तो क्षण अखेर त्यांच्या आयुष्यात आला होता. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. मुलींच्या जन्मानंतर अवघ्या 10 दिवसांनी राठोड कुटुंबाला रुग्णालयाकडून एक कॉल आला आणि त्यांना एका फोननं त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं. रुग्णालयाकडून सांगण्यात आलं की काही तपासण्यांमध्ये गंभीर तांत्रिक चुका झाल्याची शक्यता दिसून आली आहे. सुरुवातीला राठोड कुटुंबाला हा प्रकार समजला नाही, पण नंतर DNA चाचणी करण्यात आली आणि यानंतर समोर आलं एक धक्कादायक सत्य. दोन्ही मुलींचा DNA मीनू आणि राहुल यांच्याशी जुळत नव्हता. हे ऐकल्यानंतर राठोड दाम्पत्याला मोठा मानसिक धक्का बसला, कारण मीनूनं त्या मुलींना 9 महिने स्वतःच्या पोटात वाढवलं होतं आणि प्रत्येक हालचाली अनुभवल्या होत्या. प्रसूतीच्या वेदना सहन करून त्यांना जन्म दिला होता. मग त्या मुली त्यांच्या कशा नसू शकतात, हा प्रश्न त्यांना सतावत होता. याच ठिकाणी प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनत गेलं, कारण IVF प्रक्रियेमध्ये आईचं अंडाणू आणि वडिलांचा शुक्राणू प्रयोगशाळेत एकत्र करून भ्रूण तयार केला जातो आणि तो भ्रूण आईच्या गर्भाशयात ठेवला जातो. जर प्रयोगशाळेत भ्रूण किंवा अंडाणूची अदलाबदल झाली असेल तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा संशय व्यक्त करण्यात आला. राठोड कुटुंबाचा आरोप आहे की IVF प्रक्रियेदरम्यान गंभीर निष्काळजीपणा झाला आणि त्यामुळेच दुसऱ्या कुणाचं तरी भ्रूण मीनूच्या गर्भाशयात प्रत्यारोपित करण्यात आलं. जर हा आरोप खरा असेल तर हा केवळ वैद्यकीय निष्काळजीपणाचा विषय नाही, तर एका कुटुंबाच्या भावनेशी खेळ झाल्याचं प्रकरण ठरू शकतं. दरम्यान सर्वात मोठा प्रश्न होतो, या 2 मुली मग नेमक्या कोणाच्या आहेत? कारण DNA जुळत नसल्याने त्यांचे जैविक आई-वडील दुसरेच कोणी असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तपास यंत्रणा आणि संबंधित संस्था याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी किंमत मोजत आहेत ती 2 निष्पाप मुली आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे मीनू आणि राहुल. कल्पना करा, ज्या मुलींना तुम्ही जन्मापासून आपल्या कुशीत घेतलं, त्यांना स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम केलं, रात्रभर जागून त्यांची काळजी घेतली आणि अचानक कोणीतरी सांगतं की त्या तुमच्या नाहीत. हा धक्का किती मोठा असेल? या प्रकरणामुळे IVF उपचारांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. देशभरात दरवर्षी हजारो जोडपी IVFचा आधार घेतात. अनेकांना यश मिळतं, पण अशा प्रकारच्या घटना समोर आल्याने सुरक्षा व्यवस्था, प्रयोगशाळेतील प्रक्रिया आणि रुग्णालयाची जबाबदारी यावर चर्चा सुरू झाली आहे. राठोड कुटुंब सध्या न्यायासाठी लढत आहे. त्यांची मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, चूक नेमकी कुठे झाली हे शोधलं जावं आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. कारण त्यांच्या मते ही केवळ वैद्यकीय चूक नाही, तर एक आई-वडिलांच्या आयुष्याशी जोडलेले अत्यंत संवेदनशील विषय आहे.
आजही मीनू आणि राहुल त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या 2 मुलींचं भविष्य काय होणार? त्यांचे खरे जैविक पालक कोण आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9 महिने पोटात वाढवलेल्या या जन्म दिलेल्या या त्या मुलींशी असलेलं नातं नेमकं कोणत्या नावाने ओळखलं जाणार? मित्रांनो, विज्ञान माणसाला आशा देतं, नवीन आयुष्य देतं. पण जेव्हा त्याच प्रक्रियेत निष्काळजीपणा किंवा चूक होते, तेव्हा त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात, याचे हे धक्कादायक उदाहरण मानलं जात आहे. या संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू असून यामध्ये आणखीन कोणते खुलासे समोर येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.